सो गाइस तुमच्या वहिनीची पूर्णपणे फिरायची हाऊस पेटलेली आहे। तो गाइस इसका लुक देखो, बल्क लावा पहनने के बाद निंजा हातोडी। मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं काम प्रॉपर एकदम सेट झालेलं आहे। हा वाला स्विच खराब झालेला आणि खाली एक रिले वगैरे गेलेलं। कुठे गेलं तरी हे करणं लय इम्पोर्टंट है, ये कर लो पहले। मेरे दोस्तों और प्यारे दर्शकों, आज का एक छोटा सा ब्लॉग आपके सामने पेश होने जा रहा है, कारण आम्ही चाललो एका खास मिशन साठी। आपली जी बाईक आहे ना, ती बाईकचं थोडंसं स्टार्टरचा काहीतरी विषय झालाय। सो आम्ही तो लागलं पायाला, तर त्यासाठी आम्ही चाललोय एका, म्हणजे आमच्या इथं जे शोरूम आहे, काय झालं सो मी आणि आमच्या बायको साहेब दोघेही चाललोय आम्ही। काय काय घेतलं सोबत, पाण्याची बॉटल आणि बाकीच्या मटेरियल वगैरे हे ते ह्याची पावती पण घे। आम्ही जी न्यू एक्सपल्स बुक केली होती तिचे रिफंड पैसे होणार, जे बुकिंगसाठी पैसे गेले होते ते रिफंड करून घ्यायचे, मग ते पण सोबत घ्यायचे। आणि बेसिकली हा ब्लॉग आपल्या पहिला मोठा ब्लॉगिंगचा असणार आहे, त्यातला एक पार्ट है। सो उसके लिए हम लोग ये सेटअप भी कर चुके हैं। ये जो राइडिंग गियर लिए थे, खाली तो जीन्स है पर ठीक है, इतना चलता है। और उसी के साथ में हम लोग करने वाले हैं इसका अपना गोप्रो का भी खरीदी करने वाले, और उसके बाद में करेंगे गोप्रो का थोड़ा सा सेटअप भी बाकी है, सो वो भी हम लोग करने वाले हैं। लेकिन उसके पहले हम लोग को जाना है हीरो के शोरूम, क्योंकि वहाँ पे जाने के बाद जो भी मेंटेनेंस है वो मेंटेनेंस करना पड़ेगा। उसके बाद में जो आगे का, कारण तिथं जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर डिसाईड होईल की पुढचं कसं प्लॅन वगैरे। पण बेसिकली हा आजचा तुम्हाला छोटासा मोठो ब्लॉग बघायला भेटू शकतो, कारण हा ब्लॉग तर फोनमधूनच शूट होतोय, पण ह्याच्या पुढचे ब्लॉग आपल्या गोप्रोमध्ये शूट होते। गोप्रो पण तिथं बॅगमध्ये ठेवून दिलेला आहे। आणि त्याचा सीन असं झालाय की श्रेयस दा तर थायलंडला गेला होता, आणि श्रेयस दा उधर जाने के बाद में श्रेयस दा ने उसका पूरा ऑपरेशन करके लेके आया फिर से रिटर्न। तर त्याला व्यवस्थित प्रॉपर जरा त्याचं अजून एक दोन काय बोल ऍक्सेसरीज आहे ऍक्सेसरीज त्याचं ते असतं ना, ते माउंट वगैरे ते सगळं श्रेयस दाने तोडून आणलंय। पण ठीक आहे, त्याचं ते जे आहेत ते शॉपवाले, त्यांना कॉल केला होता, ते बोलले की आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल। सर ऋतुजाला पण सुट्टी होती, आणि मी प्लॅन असा होता की मी सकाळी लवकर उठून साईडवरती जाणार होतो। साईडवरती जायला निघालो आणि आपली गाडी चालू नव्हती होत, म्हणजे स्टार्टरवरती चालू नाही होते, सेल्फ नाही घेते, पण किकवरती चालू होती गाडी। सो मग आम्ही किकवरती स्टार्ट करून मी आमच्या जवळ जे शोरूम आहे तिथं घेऊन गेलो होतो। ते बोलले की यहाँ पे नहीं होगा, तो मेरे को भेजा है पिंपरी चिंचवड़ में जाना पड़ेगा, वहाँ पे जो बड़ा शोरूम है वहाँ पे अपने गाड़ी का काम हो सकता है। तो अभी तो फिलहाल हमारी बेसिक तयारी हो चुकी आहे, ऋतुजा आतमध्ये आणि मी पूर्णपणे रेडी झालेलो आहे। मला फक्त शूज घालायचे, रायडिंग गिअर्स घातलेले, निघायचं तिकडं। सो रस्त्यामध्ये आपण परत भेटणार आहोत। आता तरी सध्या ही बेसिक तयारी झाली की मग आम्ही इथून निघणार आहे। तो गाइस इसका लुक देखो, बल्क लावा पहनने के बाद निंजा हातोडी। माझा बल्क लावा पण आहे इथं, पण मी एवढा खतरनाक नाही दिसत। हिचा लुक कसा आहे, निंजा हातोडी, डोरेमॉन, मस्त स्पायडर मॅन, भारी वाटतं ते। पहिल्यांदा ऋतुजाने बल्क लावा घातलाय, पण ठीक आहे, एवढं काय अशी खराब नाही दिसत आहे। आणि मी माझ्यासाठी चांगल्या क्वालिटीचा बल्क लावा घेतला होता, कारण मला डेली यूज करायचा होता, पण ऋतुजाने एवढं काही खास घेतलं नाही, पण ठीक आहे, चांगली दिसते ती। सो आता सगळी तयारी झाली, आता इथून निघायचं डायरेक्ट पिंपरी चिंचवडला आपल्या हिरोच्या शोरूमला। आपली गाडी जी आहे ती गाडी लावली पाठीमागच्या साईडला तिथं, आणि त्यांचं जे सर्व्हिसिंगचं वगैरे आहे ना, ते पार्ट्स वगैरे चेक करत होते त्या साईडला तिथं। सो मग जर पार्ट्स अवेलेबल असतील तरच आपलं काम होणार आहे, नाही तर मग अदरवाईज इथं गाडी सोडायला लागणार आहे। आणि त्याच्या आधी सुद्धा शोरूम मध्ये जायला रस्ता आहे ना, त्याच्या आधी सुद्धा जर पार्ट्स, ते आपला जो एक्सचेंजचा विषय होता ना, तो आला आता आम्ही करायला चाललो शोरूम मध्ये। लेट्स सी, कारण त्या प्राइसिंग मध्ये आणि ह्या प्राइसिंग मध्ये जर काही डिफरन्स आला ना तरच आपली गाडी एक्सचेंज करायची। कुठे गेलं तरी हे करणं लय इम्पॉर्टंट आहे, हे कर लो पहिले। सगळ्याच आम्ही आत्ता आहे ना एक्सचेंजसाठी आलो होतो, आम्हाला काही प्रॉपर अजून
एक्सचेंज बद्दल माहिती भेटली नाही. ते ते एक्सचेंज करून देणार आहे. ते खालच्या फ्लोअरला आहे आणि आम्ही बसलो वरच्या फ्लोअरला. आणि इथं साईडला वरती एसीचं वगैरे काम झालेलं नाही, एवढं गरम होतं इथं. त्यात मी गिअर वगैरे घालून आले. तर हा बाहेरचा नजर आहे. आता ते जेव्हा येतील त्याच्यानंतर मग आमचं काम प्रॉपर होईल. मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं काम प्रॉपर एकदम सेट झालेलं आहे. हा वाला स्विच खराब झालेला आणि खाली एक रिले वगैरे गेलेलं. ही बाई आतमध्ये बसली होती निवांत चिलमध्ये. आता आमचं काम झालं आणि भूक लागली तुला? झोप आली बोलते. तिला मी घरून येताना बोललो होतो की येऊ नको सोबत. तिची इच्छा होती फिरायची इच्छा आता तिची पूर्ण झाली. काय कंटाळले? 2 तास झाले एकाच ठिकाणी बसून होती. आता प्रॉपर सगळं काम झालेलं आहे. हवाला स्विच त्यांनी व्यवस्थित बसून दिलाय. थोडासा नॉर्मल असा हलतोय पण ठीक आहे, याला काही प्रॉब्लेम नाही येणार एवढं. बाकी काय मला वाटलं होतं जास्त खर्च येईल पण एवढं काय आलं नाही. आणि ज्या वॉरंटीमध्ये जे होणार होतं ते पण वॉरंटीमध्ये काय झालं नाही. आता भूक भरपूर लागली आणि आता राहिलं फक्त गोप्रोचं ते किट वगैरे असतं ना तेव्हाला घ्यायचं राहिलं. तो इथून आता त्या कॅमेऱ्याचं शॉप एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्या शॉपला वगैरे जायचं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला काय राहिलं तुझं? हा घाल तू घाल. गेट पास आहे ना तुझ्याकडं? गेट पास कुठे? गेट पास वगैरे सगळं दिलंय त्यांनी. गेट पास त्यांना गेट पास दे ना. गेट पास दे त्यांना. तो चलो अपन मिलते सीधा कॅमेरे के दुकान पे. तर आम्ही आलो होतो गोप्रोचा आपला सगळा सेटअप करायला. माझं इथं आल्यानंतर मेरा पुरी तरह इच्छा भंग झाला. पुरी तरह काहीच काही मनामध्ये राहिलंच नाही माझ्या. कारण तो गोप्रो आहे आपला जो आहे ना गोप्रो तो आहे 7. त्याच्यामध्ये काय प्रॉपर सगळं हे चालत नाही. म्हणजे त्याचा जो ॲडॅप्टर असतो ॲडॅप्टर त्याला बसत नाही. मग ते बोलले की आता काय त्याला ते भेटणार नाही, तुला अपग्रेड करायची गरज आहे. आणि तेवढं सगळं दुःख झेलल्यानंतर बाहेरच्या साईडला पाऊस आलाय. मी आणि ऋतुजा बसलोय शांत. आता इथून आता डायरेक्ट घरी जायचं कारण माझ्या आता काहीच करायची इच्छा राहिली नाही. सगळं म्हणजे सगळ्या इच्छा भंग झालेल्या आहे. आता सगळं इथून निघायचं डायरेक्ट. आपल्या गाडीचं बिचारीचं काम झालं सगळं प्रॉपर. आता हा थोडासा जरा उघडला पाऊस त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी जायचं. थोडंसं जेवायला वगैरे थांबायला लागलं. तुला भूक लागली? जेवण वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग घरी निघायचं. सो गाईज तुमच्या वहिनीची पूर्णपणे फिरायची हाऊस पेटलेली. तर आता पाऊस भरपूर आलाय. माझं रेनकोट मी हिला दिलं. जॅकेट भिजतं तरी मग आपल्याला संध्याकाळी घरी त्याला व्यवस्थित सुकवता येईल. तुमची आता पूर्णपणे हाऊस पेटलेली. ठीक आहे आता पावसाचा आनंद घेत मस्तपैकी आता घरी जायचं. काय सांगायचं सगळ्या इच्छा भंग झाला. इथं आता बार रडकुंडी आली तर दाखवत नाही. जाऊ द्या तुम्हाला घरी गेलो तुम्ही सगळे काय नाही सांगता. आता जरा पाऊस वगैरे चालू आहे. मस्तपैकी मोसम मस्ताना झालाय. जातो पटकन काहीतरी खातो आणि डायरेक्ट घरी. ते गाईज इधर आहे ना ये टॉवर क्रेन का पुरा जत्रा पडेला आहे. एवढे टॉवर क्रेन आहे ना इथं काय सांगायचं. मोजायला गेलं तर असं वाटतं सगळे हेलिकॉप्टरची जत्रा भरली. तर आम्ही चाललो एक चांगलं हॉटेल शोधतोय तिथं आम्हाला प्रॉपर जेवण वगैरे करता येईल. ते हॉटेल काय आम्हाला व्यवस्थित भेटलं नाही अजून. तर आम्ही डिसाईड केलंय चिकन आणि भाकरी खायचं विषय. बघू आता. तर जरा ऋतुजाला तर जास्त भूक नाही, मला भरपूर अशी भूक लागली. आता एक थोडासा प्रवास करायचा आहे. त्या साईडला एवढे ते टॉवर क्रेन असतात ना ते मला एक तर चालवायचं रे. ते त्याच्यावरती पेमेंट वगैरे मजबूत असतं. म्हणजे जवळजवळ एक 30-35 हजार रुपयापर्यंत तरी पेमेंट आरामात भेटतो. बघू आता भविष्यामध्ये, लगेच तर नाही. आता तरी ड्रायव्हिंग करतोय आणि तो गोप्रोचा विषय ऐकून आहे ना माझ्या डायरेक्ट काळजाचं पाणी झालंय. त्यामुळे मी आता सगळं पाणी घेऊन चाललोय आता मस्तपैकी चिकन वगैरे खायला. पण आता लागलं सिग्नल. चला भेटू. हा तो ऋतुजाजी जायचं का राईडला? आहे एवढी रडती आहे ना ही प्रमाणाच्या बाहेर. तर हॉटेलला जेवायला आलं. हिला बोललो नेक्स्ट राईडला आता काही तू यायचं नाही, तुम्हाला जास्त त्रास दिले. हेल्मेटची काय चुकी आहे बरं? हेल्मेट बिचार कोणतं आज अरे तुला कळतं का ते व्यवस्थित घातलं ना ते काहीच होत नाही. गाइस मैंने इसको बोला था कि अंदर से बल्कलावा पहनना चाहिए मगर इसने गरीब ने पहना नहीं. इसकी वजह से अभी इसका सर दर्द हो रहा है. कुछ नहीं. अब तो गाइस इसने खाना खाते खाते बीच में एक इतना खतरनाक डायलॉग मारा ना. ये खरकाटे प्लेट को जरा इग्नोर मारो. वंस मोर प्लीज 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 प्लीज. एकदा 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 2 रुपये देतो तुला. 5 रुपयाचं कॉईन अक्का. तो गाईस 100 फोटो काढल्यानंतर एक पण फोटो व्यवस्थित नाही आला. गाडीमध्ये साईडला हॉटेल आहे. हा आपला फोटोग्राफर. अर्धा तास झाले फोटो काढत होतो पण काय फोटो व्यवस्थित आला नाही. शेवटी पाऊस आला होता. पाऊस वगैरे प्रॉपर थांबलाय. आपले फ्लॅग जे आहेत हे पार आता वल्ले वल्ले झालेत पण ठीक आहे.
आता निघत घरी, डायरेक्ट घरी गेल्यानंतर होतो. आता पूर्ण दिवस आमचं पूर्ण निरर्थक गेला रे, काहीच काम नाही झालं. म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो ते पण नाही झालं. फक्त हिचं प्रॉपर काम झालं, फक्त आपला मेंटेनन्स वगैरे झालं. बाकी सगळ्या गोष्टी मग घरी गेल्यानंतर सांगतो. अजून 2-3 कांड केले, ते पण तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो. अरे हे कनेक्ट कर ना त्याला, व्हॉइस येते व्यवस्थित बघायचं आपल्याला. शुक्र मेरे मन को किया तूने क्या इशारा, करना. तो गाइज, इस प्यारे से व्लॉग को एंड करने का टाइम आ चुका है. आणि व्लॉग एंड करायच्या आधी मी एक छोटीशी वस्तू आणली आहे. मी ह्याच्यासाठी आपल्या जेसीबी मध्ये मी व्लॉग शूट करतो ना, ते प्रॉपर शूट नाही करतो त्याच्यामध्ये. मग ते हा वाले कौन सा बॉक्स इधर गया मेरे को समझ नहीं आ रहा, मैं आपको दिखाता हूँ. ये सब संसार यहाँ पे निकाल के रखा है मैंने, लेकिन हाँ ये रहा वो डब्बा. ह्याच्यामधून तुम्हाला आता प्रॉपर व्हॉइस माझा येईल, कारण आधी मी करायचो जुगाडी करायचो मी त्याच्यामध्ये, पण आता आपल्याकडे ही वस्तू आलेली. आणि प्लस तो गोप्रोचा जो किस्सा होता ना, एक मिनिट में आपको दिखाता हूं. कैमरामैन जरा इधर आ. गोप्रोचा है ना, गोप्रोचा ये वाला जो है वो श्रेयस दादाजी ने इसको तोड़ डाला है पूरा, त्यामुळे हा इट्स नॉट वर्किंग नाउ. बट अपने पास और एक चीज है जो अच्छे से काम कर सकती है, वो है ये पिंटुकलिया. ये पिंटुकलिया प्रॉपर कल से जेसीबी में फिट होगा, और इसमें अभी मेमोरी कार्ड डालना बाकी है, लेकिन इट्स वर्किंग, देख सकते हो. शुक्र मेरे मन को. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा वाला सॉरी हे वाले हेल्मेट आपण मोटो ब्लॉगिंग साठी वापरणार आहे. पण यहाँ पे अगर देखो ना, ये थोड़ा डोंगर बना हुआ है, तो इसको थोड़ा घासून त्याला थोडस प्रॉपर हे करायला लागेल, तेव्हा असा इथं आपल्या गोप्रोचा माउंट असा इथं फिट होईल. सध्या तरी आता वेळ नाही आणि पैसे पण नाही, त्यामुळं थोडस पोस्टपोन केले. लवकरच आपले मोटो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. सो इस ब्लॉग को इधर ही एंड करते हैं. मिलते हैं अगले ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय. और हाँ, ये वाला ब्लॉग कैसे लगा एक कमेंट बॉक्स में जरूर बताना. बाय बाय.